शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। संतश्रेष्ठ माऊलींना नमन करून आज आपण काल जिथपर्यंत आलो होतो त्याच्या पुढचा भाग, त्याच्या पुढचं थोडंसं चिंतन करूयात. आपण काल रियल मेडिटेशन विषयी बोलत होतो, ज्याला हरिपाठामध्ये माऊलीने अद्वैत कुसरी विरळा जाणे असं म्हटलेलं आहे. ही जी एक कला आहे, ज्या कलेच्या द्वारा आपल्या द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये होतं, अशी काहीतरी एक गुरुकिल्ली आहे. आणि ती गुरुकिल्ली जोपर्यंत आपल्याला आपल्या अंतरात आकळत नाही तोपर्यंत आपल्या द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीत होत नाही. आणि आपली बुद्धी जोपर्यंत अद्वैताला प्राप्त होत नाही, अद्वैत बुद्धी होत नाही, तोपर्यंत द्वैतात अडकलेलं मन कधीही जागृत अवस्थेमध्ये स्वप्नाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. द्वैत मन, कारण की त्यानंतरचं जे काही आहे शरीर आणि 5 इंद्रियांपलीकडचं क्षेत्र, जागृती आणि स्वप्न हे 5 इंद्रियांमधलं क्षेत्र आहे. एक आहे स्थूल पंच ज्ञानेंद्रिय आणि दुसरं आहे सूक्ष्म पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे स्वप्न. द्वैत मन जागृती आणि स्वप्नामध्ये असतं. आणि जे मन द्वैतात आहे ते जेव्हा गाढ निद्रेमध्ये जातं तेव्हा ते एक प्रकारच्या बेहोशीत जातं आणि त्याला कसलंही भान राहत नाही. तिथे जागृतीही नसते, सजगता नसते, तटस्थता नसते, समता नसते, काहीही नसतं, काही भानच नाही. मी जिवंत आहे की मेलो आहे याचं सुद्धा भान नसतं, किंवा मी गाढ झोपेत आहे हे सुद्धा भान नसतं. अशी एक बेभान अवस्था जी आहे, बेहोशी, ती बेहोशी जर आपण त्या अवस्थेमध्ये असलो तर आपण द्वैतात असतो. बेहोशीतलं मन द्वैतात असं निद्रावस्थेत जातं आणि ते मग सुषुप्ती जाणू शकत नाही. सुषुप्ती मग ते म्हणतं मी गाढ निद्रेत होतो. परंतु जशी जागृती जाणता येते, स्वप्न जाणता येतं, तशी सुषुप्ती सुद्धा जाणली जाते. सुषुप्तीमध्ये सुद्धा सजग राहता येतं. आणि सुषुप्तीत सजग राहणे हा एक भयंकर भीतीदायक अनुभव आहे. खरं म्हणजे ती जीवभावाची बीज अवस्था आहे, ज्याला प्राणमय कोश म्हणतात किंवा कारण शरीर म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात. आणि ती अवस्था आपल्या परिचयाची नाही. त्या अवस्थेत आपण कधीही जागृत अवस्थेमध्ये सजगतेमध्ये प्रवेश केलेला नसतो. असजग बेहोशीत आपण तिथे जात असतो. पण जर आपली बुद्धी द्वैत बुद्धी अद्वैत बुद्धीमध्ये परावर्तित झाली सद्गुरूच्या उपदेशाने, द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये हे जीवाला स्वतःच्या बुद्धीने कधीही शक्य नाही, कधीच शक्य नाही. त्याची बुद्धी तो विचारच करू शकत नाही. ते त्याच्या मनात तसा विचारच येणार नाही, इतकी ती उफराटी रीत आहे. आणि जे कोणी अपरोक्ष ज्ञानी असतील ते मात्र ती अद्वैत कला जाणत असतात, अद्वैत कुसरी जाणत असतात. आणि त्यांच्या उपदेशाने, खरं म्हणजे ते महावाक्य आहेत सगळी बरं का, ती चारही जी महावाक्य आहेत ती अद्वैत कुसरीची महावाक्य आहेत. आणि त्याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून द्रष्टाच दृश्य आहे हा बोध. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य ही एक जॉईंट फेनॉमिना आहे. द्रष्टा आणि दृश्य अलग अलग नाहीत.
या जगामध्ये द्रष्टा किंवा साक्षी नावाची एक वेगळी वस्तू नाही. या जगामध्ये फक्त आत्मा नावाची कोणतीही वेगळी गोष्ट नाही. ज्याला आपण आत्मा म्हणतो तो एक पंचभूताचाच प्रकार आहे. पंचभूताच्या ठिकाणी एक पुरुष प्रकृती नावाचं एक माया निर्माण होते. एक भाग जाणणारा होतो आणि दुसरा जे जाणलं जातं ते होतं. म्हणजे द्रष्टा आणि दृश्याचा खेळ प्रकृतीच्या ठायी निर्माण झालेला आहे. प्रकृतीचा स्वभावच आहे. द्रष्टादृश्य हा प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की तुर्य अवस्थेमध्ये ज्याला ब्रह्मही म्हटलं जातं किंवा महाकारण देहही म्हटलं जातं, जी एक आकाशासारखी अवस्था आहे, अद्वैत अवस्था आहे, जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, ते आकाश नावाचं पंचमहाभूत आहे. आणि त्या ठिकाणी अद्वैत द्रष्टादृश्य असतं. द्रष्टादृश्य हे अद्वैत स्वरूपात असतं. आपला एक जनरल जे काही मी ऐकलं पारंपरिक याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्याला फक्त चेतन म्हटलं जातं. खरं म्हणजे ते फक्त चेतन नाही. तिथे चेतन जड अद्वैत अवस्थेमध्ये आहे. जे पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती किंवा देवदेवी किंवा पियूच प्राणेश्वरी असा उल्लेख अमृतानुभवात आहे. आणि आपण काल बघितलं की त्यासाठी 50 शब्द सापडतात वेगवेगळे. काल आपण ते शब्द बघितले की जसं अहम इदम आहे, तत्वम आहे, नंतर विषयी आहे, पुरुष प्रकृती आहे, द्रष्टादृश्य आहे, अनुभवणारा आणि अनुभव आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे, क्षर आणि अक्षर आहे, ज्ञाता आणि ज्ञेय आहे. असे असंख्य शब्द ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये सापडतात. ते सगळे द्वैत दर्शवणारे आहे. आणि सुषुप्ती, स्वप्न आणि जागृतीत ही द्वैतावस्था असते. आणि तुर्येमध्ये किंवा महाकरण अवस्थेत किंवा ब्रह्ममयतेमध्ये हे देव आणि देवी हे द्वैत हे अद्वैत रूपाने असतात. दोन्हीही असतात, पण ते अद्वैत रूपाने असतात. ते वैश्विक रूपाने असतात. ते अनंत आणि अपार अशा रूपाने असतात. आणि ती पंचमहाभूतच आहेत. आकाश पंचमहाभूत म्हणजे महाभूतच आहे. म्हणजे ती काही ज्याला आपण काहीतरी चिरंतन न बदलणारी नित्य किंवा शब्दातीत वस्तू म्हणतो, ती चौथी अवस्था नाही. चौथी अवस्था ही पंचभूतांचीच अवस्था आहे. आणि हा जो बोध आहे, हा ज्याने ती अवस्था अनुभवली असेल तो ते सांगू शकेल की नाही रे बाबा, इथे दोन्ही आहेत बरं का, जडही आहे. कारण की बघा, ज्ञानेश्वरीची पहिलीच ओवी आहे ज्याच्यामध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा म्हणून शब्द आलेला आहे. आत्मरूप आणि स्वसंवेद्य आहे. ते आत्मरूप कसं आहे तर स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य आहे म्हणजे काय, स्वतःला जाणणारा आहे. म्हणजे काय, द्रष्टाच दृश्य आहे. अद्वैत ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी हे जे देवदेवी आहे हे अद्वैत रूपात असतात, वैश्विक असतात. ते स्वतःला जाणणारं तत्व आहे, म्हणून त्याला स्वसंवेद्य तत्व आहे असं म्हटलेलं आहे. मी एखादा आकाशासारखा आहे, तुका आकाशा एवढा, ही जी अनुभूती आहे ती तिथली अनुभूती आहे. आणि जोपर्यंत जीवाला, खरं म्हणजे जागृतीतही आपल्याला जीवभावाचं जे बीज आहे त्याचा पत्ता नाही. स्वप्नातही आपल्याला भावाचं जे बीज आहे त्याचा पत्ता नाही. त्याचा पत्ता केवळ आणि केवळ सुषुप्तीमध्ये आपल्याला लागतो. ते जीवभाव आहे, तो प्राणमय कोश आहे. एखादा लहान हवेचा बुडबुडा कसा असतो किंवा एखादी अंधारी गुहा कशी असते, अशा प्रकारचा ते एक अनुभवाला येणारी गोष्ट आहे. ती काही अनुभवाला येत नाही असं नाही. आणि तिथे प्रचंड भय आहे. इतकं भय, किती भय, आपल्याला जर 100व्या मजल्यावर घेऊन गेलं आणि 100व्या मजल्यावरून गच्चीवरून खाली फेकून दिलं आपल्याला, तर खाली येताना किती भय असेल याची कल्पना करा. तेवढं भय तिथे आहे. प्रचंड, कारण ते मरणाचं भय आहे तिथे. आता आपल्याला 100व्या मजल्यावरून फेकून दिल्यानंतर आपण मरणार हे तर नक्की आहे की नाही, आता काही शंकाच नाही काही, अगदी 100% मृत्यू. आणि तो मृत्यूचा अनुभव आहे. सुषुप्ती हा मृत्यूचा अनुभव आहे. सुषुप्ती गाढ झोप नाही. आणि तिथे तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा.
आणि संतांची मनस्थिती ही फार वेगळी असते. ते समतेमध्ये असतात, स्थितप्रज्ञ असतात, ते अद्वैत कुसरी जाणतात. ते कोणत्याही कितीही टोकाच्या भयाच्या अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये भय निर्माण होत नाही. आणि जेव्हा जेव्हा असं भय निर्माण होईल तेव्हा तेव्हा खरं म्हणजे हे भय आपल्यालाही अनुभवाला येतं, नाही असं नाही. तुम्ही जर काही डीप मेडिटेशन्समध्ये गेला असेल तर तुम्हाला ही भयाची अवस्था प्रत्येकाने अनुभवलेली आहे. जो खोल खोल असं ध्यान करतो, तासन तास रोज, अगदी 15 दिवसासाठी, 30 दिवसासाठी, 45 दिवसासाठी, 60 दिवसासाठी असं जो काही ध्यानात बसेल आणि ज्याला थोडीशी काही अद्वैत कुसरी समजलेली असेल, असा मनाचा प्रवेश सुषुप्तीमध्ये होत असतो आणि तिथे मृत्यूचा अनुभव येत असतो. आणि तिथे प्रचंड भय असल्यामुळे, आणि जर आपल्याला अद्वैत कुसरी समजली नसेल, आपल्याला अनुभव म्हणजे काय हे समजलेलं नसेल, तर आपण त्या भयामुळे भयभीत होऊन जातो. कारण की ते मृत्यूचं भय आहे आणि त्या मृत्यूच्या भयामुळे आपण घाबरून ध्यान सोडून पुन्हा जागृतावस्थेमध्ये पळून येत असतो. हा अनुभव खूप साधकांचा आहे. भयंकर मरणाची भीती येते आणि तो साधक पळून येतो आणि जागृत होऊन जातो. खरं म्हणजे तेव्हा एक संधी मिळालेली होती. तिथे जर मनाची समता टिकली असती, मनाची स्थितप्रज्ञता टिकली असती, तिथे जर अनुभव म्हणजे काय हे समजलेलं असतं, तिथे ते भय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मीच आहे. भय आणि मी या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. द्रष्टा आणि दृश्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. हे जर खरोखर कळलं तर ते मन तिथे भयभीत होत नाही. ते त्या भयासोबत शांतपणे राहतं. भयाला ते तोंड देतं आणि त्याच्या सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं असतं की घाबरू नको, काहीच होत नाही, जस्ट बी देअर. पळायचं नाही, तिथून पलायन करायचं नाही, त्या भयाला जाणून घ्यायचं. तर भय एक अनुभव आहे, त्या अनुभवाला जाणून घ्यायचं आहे. आणि आधी सद्गुरूने मग अनुभव म्हणजे काय आपल्याला काल आपण पाहिलं, अनुभव म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. अनुभव हा भूतकाळ असतो नेहमी, ते मागचा संस्कार आहे, तो एक प्रकारचा भ्रम आहे, तो दुसरं तिसरं काही नाही. मीची संस्कारबद्धता आहे, ती मीने निर्माण केलेला खेळ आहे, तो काळाचा खेळ आहे. ते सेल्फ हिप्नॉटिझम आहे, ते इल्युजन आहे, ते एक प्रकारचं व्यसन आहे, ॲडिक्शन आहे, ती एक प्रकारची हॅबिट आहे. कसं आहे, निसर्गामध्ये ही एक निसर्गाने सोय केलेली आहे की जीवाला सहजासहजी आत्मज्ञान झालं नाही पाहिजे. अशी एक प्रचंड ताकदवान पोलादी भिंत उभी करून ठेवलेली आहे की ती पोलादी भिंत छेदताच आली नाही पाहिजे. ही निसर्गाची रचना आहे. कारण की हे बघा, मृत्यूच्या सोबत राहणे, तेही शांतपणे राहणे, हा काही लहान मुलांचा खेळ नाही. मृत्यूच्या सोबत राहणे, कारण की त्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगतो, तिथे शरीरही नसतं, पाच शरीर नसतं म्हणजे पाची कर्मेंद्रिय पण नाहीत आणि पाची ज्ञानेंद्रिय पण नाहीत. आता पाची ज्ञानेंद्रियांशिवाय आणि शरीराशिवाय राहणं खरंच आपल्याला किती जणांना जगू शकेल बरं, कल्पना करा. आणि ही एक अत्यावश्यक अनिवार्य अट आहे, एसेन्शियल कंडिशन, की पाचही ज्ञानेंद्रियांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, शरीराशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, विचारांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, भावनांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, बुद्धीशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, इंद्रियांच्या अनुभवाशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, तर्काशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमशी, मीपणाशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, की मी नावाची सेपरेट वस्तू नाही. मी आणि कोणतीही वृत्ती ही एक जॉईंट फेनॉमेना आहे. द्रष्टा आणि दृश्य ही एक जॉईंट फेनॉमेना आहे, एक युगपत प्रक्रिया आहे. ती युगपत गोष्ट आहे असं वेदांतात सांगितलं जातं. तो जो युगपत शब्द आहे ना, तो तुमच्या ओळखीचा आहे. त्याला जॉईंट फेनॉमेना म्हणतात, जॉईंट माइंड मॅटर फेनॉमेना. तिथे मन आहे आणि मनाला येणारा अनुभव आहे, आणि अनुभव मग काही असू शकतो. जागृतीमध्ये जसे आपल्याला सुखाचे अनुभव येतात, दुःखाचे अनुभव येतात, भयाचे येतात, षडविकारांचे येतात, पाचही इंद्रियांचे येतात. डोळ्याने दिसतंय असं वाटतं, कानाने ऐकू येतंय असं वाटतं, त्वचेने स्पर्श जाणवतो, जिभेला चव जाणवते, नाकाला गंध जाणवतो. असे कोणतेही अनुभव प्रतिक्षण जे आपल्याला येत असतात, तो सगळा
निसर्गाने रचलेला सापळा आहे आणि त्या सापळ्यामध्ये आपण असे काही अडकलेलो आहोत की त्या अनुभवाशिवाय आपण राहूच शकत नाही. त्या अनुभवाचं मूल्यांकन केल्याशिवाय आपण राहतच नाही. एकतर त्या अनुभवाला आपण चांगलं म्हणतो किंवा वाईट म्हणतो. मला तो अनुभव आवडतो असं म्हणतो किंवा मला तो अनुभव आवडत नाही असं म्हणतो. त्या अनुभवाविषयी आसक्ती व्यक्त करतो किंवा द्वेष व्यक्त करतो. अशी आपली एक मनाची, म्हणजे खरं म्हणजे ती मानव जातीची अखिल मानव जातीचं ते व्यसन आहे. ते काही तुमचा आमचा वेगळा स्वभाव नाही. सर्व मानवजात या स्वभावाची आहे की आलेल्या अनुभवाशी प्रतिक्रिया करणे. तिथे अज्ञानामध्ये द्वैत निर्माण होतं. मी त्या अनुभवापेक्षा वेगळा आहे असं आपल्याला 100% वाटतं आणि असं आपल्याला वाटल्यामुळे आपली द्वैत बुद्धी काम करायला लागते आणि मग ती द्वैत बुद्धी त्या अनुभवाचं आपल्या मागच्या सगळ्या मेमरीनुसार, आपल्या सगळं मागचा जो काही डाटा आहे त्याच्यानुसार ती मूल्यांकन करते, चांगलं वाईट म्हणते, हवं नको म्हणते, आसक्ती द्वेष निर्माण करते आणि प्रतिक्रिया करते. आणि प्रतिक्रिया केली की तो संस्कार अजून बळकट होतो आणि पुन्हा हार्ड डिस्कमध्ये जाऊन बसतो. म्हणजे असं आपण आपल्या संस्कारांचं मल्टिप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये जीवनभर सतत करत असतो. तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया करा की निगेटिव्ह प्रतिक्रिया करा, तुमचे संस्कार मल्टिप्लायच होणार आहेत. तुम्ही सुख अनुभवा की दुःख अनुभवा, आणि सुख हवं असं म्हणा किंवा दुःख नको असं म्हणा, तुम्ही तुमचे संस्कार वाढवलेलेच असतात. आणि या दोन बाबीच्या व्यतिरिक्त आपण तिसरी बाब काहीही करत नाही. आणि आपण अशा या अज्ञानामध्ये, कारण आपल्याला मनाची प्रक्रिया माहिती नाही, आपल्याला ते संस्कार कसे वाढतात, ते कसे मल्टिप्लाय होतात आणि ते कसे निराश होतात याचं ज्ञान नसल्यामुळे आपण आसक्ती आणि द्वेष ही प्रतिक्रिया करतो, रागद्वेषाची प्रतिक्रिया करतो, आवड निवडची प्रतिक्रिया करतो. आणि हे आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे की कोणत्याही अनुभवाविषयी प्रतिक्रिया करायची नाही. तो अनुभव चांगला असो की वाईट असो, मन समतेत ठेवायचं. हे प्रशिक्षण जर आपण लहानपणापासून मुलांना दिलं की बाबा रे समतेमध्ये राहा, मनसमत्व एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ही गुरुकिल्ली आहे. आणि तुम्हाला दुसरं मी सांगतो, बळजबरीने मन समत्वात ठेवणं सुद्धा मन समत्व नाही. तर ते समजेतून मन समत्व आलं पाहिजे. नाहीतर आपण निश्चय करू, हट्ट करू, आग्रह धरू की नाही मी प्रतिक्रियाच करणार नाही, मग ती सुद्धा एक प्रकारची प्रतिक्रियाच आहे. कारण तिथे तुम्हाला मनाच्या कार्यपद्धतीची ओळख झालेली नाही. समजेतून मन समतेमध्ये गेलं पाहिजे, समजेतून मन स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. बळजबरीने स्थितप्रज्ञ करून उपयोग नाही, बळजबरीने मनाची समता ठेवून उपयोग नाही. तर ती समजेतून ती आपोआप की हे समजलं मला, आणि काय ती समज आहे, ती समज हीच आहे की जो काही ते सुख अनुभवाला येतं ते सुख माझ्यापेक्षा भिन्न नाही. त्या ठिकाणी मीच सुख असतो, जेव्हा दुःख असतं तेव्हा मीच दुःख असतो. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व, द्रष्टाच दृश्य असतो. आणि द्रष्टाच दृश्य असतो या गोष्टीला आपण काय करा माहिती का, आपण स्थूल गोष्टीचा विचार करू नका, जागृतीचा विचार करू नका. हा द्रष्टाचं दृश्य हा जो बोध आहे ना, हा मनाविषयीचा बोध आहे, हा कॉन्शियसनेस विषयीचा बोध आहे. आपलं चित्त जे आहे त्या चित्ताच्या ठिकाणी हे द्रष्टादृश्य आहे. आपण हे स्थूल द्रष्टादृश्य नका धरू, ते नंतर आपल्याला कळेल की स्थूल दृश्य सुद्धा तसंच आहे, पण सुरुवातीला तिकडे नका जाऊ. जेव्हा अंतरंगात तुम्हाला द्रष्टादृश्य कळेल तेव्हा तुम्हाला जागृतीतलं हे द्रष्टादृश्य हे तेच हे कळेल. पण तिथून सुरुवात नाही करायची, सुरुवात मनापासून करायची, कॉन्शियसनेस पासून करायची. हे जे काही आपल्याला विविध सुखदुःखाचे अनुभव येतात, विकारांचे अनुभव येतात, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर वगैरे वगैरे, विचार तर्क भावना जे काही असेल ते आपल्या मनाच्या ठिकाणी द्रष्टाच दृश्य आहे. हे प्रिन्सिपल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की तुम्ही बघा ना, कोणताही अनुभव मी शिवाय नाहीये. कोणताही अनुभव, तो इंद्रियांचा घ्या तुम्ही किंवा मनाचा घ्या किंवा कोणत्याही विकाराचा घ्या, तिथे मी असेल तरच अनुभव आहे. कारण की अनुभव आणि अनुभवणारा ही जॉईंट प्रक्रिया आहे. आणि
ही जॉईंट प्रक्रिया आहे, याचा अर्थ मग तुम्हाला अद्वैत बुद्धी आली. अद्वैत बुद्धीमध्ये तुम्हाला समजली की मी हा मला येणाऱ्या अनुभवापेक्षा भिन्न नसतो आणि प्रत्येक क्षणी हा मी बदलत असतो. प्रत्येक अनुभवाला अनुभव घेणारा अनुभवणारा ही एक वेगळी जोडी आहे. ते भिन्न भिन्न आपण का आपला एक कन्सेप्ट असा झालेला आहे माहिती आहे का, की आपण असं समजतो की तो मी कॉन्स्टंट आहे, तो द्रष्टा कॉन्स्टंट आहे. ही ब्लंडर मिस्टेक आहे. यामुळे द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीच कधीच होणार नाही. आणि एक मी कोणीतरी मग एक वैश्विक आहे किंवा आत्मा आहे किंवा युनिव्हर्सल कॉन्शियस आहे किंवा ब्रह्म आहे वगैरे अशा काल्पनिक गोष्टीमध्ये आपण रमून जातो. ॲक्च्युअली ती आपली अनुभूती नसते. खरंच ते ब्रह्म तसंच आहे, ते वैश्विकच आहे, अपारच आहे, परंतु ती अनुभूती ॲक्च्युअली आलं पाहिजे. ते केवळ वाचून आणि ऐकून. कारण की आता मी बरेच वेदांताचे प्रवचनं ऐकलेले आहेत आणि त्यावेळेस मी त्या वेदांती गुरूंना हे सांगताना बघितलेलं आहे की पक्का मनाचा निश्चय करा की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हे सतत मनात तुम्ही घोकत राहा, घोळत राहा. मी ब्रह्म आहे हे कधीच विसरू नका. अशा प्रकारच्या सूचना देताना मी वेदांती गुरूंना पाहिलेलं आहे. आणि ही सूचना म्हणजे एक प्रकारचं संमोहन आहे. तुम्ही जर 10-20 वर्ष मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर सतत अगदी घोकत राहिले ना, तर तुम्हाला असे भास होऊ शकतात. आणि ही भासाच्या दुनियेमध्ये मग मी सांगतो आता, मग जे काही मी काही अनेक त्यांची प्रवचनं वगैरे ऐकली, अक्षरशः 50 जण सांगायचे की आम्हाला माहिती आहे, आम्ही ब्रह्म आहोत म्हणून, आम्हाला अनुभव आहे. अगदी छातीठोकपणे सांगतात अगदी. आणि जेव्हा अत्यंत दुःखाचा प्रसंग येतो, पोटचा एकुलता एक पोरगा मरतो किंवा बायको मरते किंवा काही प्रचंड नुकसान होतं, तेव्हा हा मी ब्रह्म आहे म्हणणारा हा मोठमोठ्याने बोंबलताना दिसतो. किंवा काही आजारी, आता माझा अनुभव आहे किंवा आमचे एक मित्र होते, माझे खूप चांगले जवळचे मित्र, खूप आणि वयस्कर होते चांगले, ते 75-76 वर्षाचे. ते त्या सप्ताहाच्या दरम्यान आजारी पडले आणि जवळजवळ असं वाटायला लागले की आता हे जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी अक्षरशः ते मी ब्रह्म आहे सांगणारे रडायला लागले. हो, अक्षरशः रडायला लागले लहान मुलासारखे, माहिती का. आता ब्रह्म कुठे गेलं मग. खरं म्हणजे मी ब्रह्म आहे जर कळलं ना, तर तुमचं कोणत्याही वेदनेशी तादात्म्य राहत नाही. तुम्हाला भय असू शकत नाही, तुम्हाला दुःख असू शकत नाही, तुम्हाला कोणत्याच वेदनेचं काहीच वाटत नाही. वेदना आहे की नाही, तुमच्यासाठी ती वेदनाच राहत नाही. सुखही राहत नाही आणि दुःखही राहत नाही. अशी ती मनाची अद्वैत अवस्था असते. पूर्ण तादात्म्य तुटलेलं असतं तिथे, काही नाही. कारण की काय, मी सेपरेट आहे ही कल्पनाच डोक्यातून गेलेली असते की ही जॉईंट फेनॉमेना आहे. या वेदनेसोबत मी हा निर्माणच होतो. आणि प्रत्येक महाभूताची ही गोष्ट आहे, माहिती आहे का. आपलं एक मी असंही निरीक्षण केलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की हा दगड म्हणजे जड आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या जगामध्ये कोणतीही नुसती जड वस्तू कुठेच नाही, कुठेच नाही. कोणताच पंचमहाभूत हे नुसतं जड नाही. आपण त्याला जड का म्हणतो, कारण की त्याला इंद्रिय नाहीत म्हणून आपण त्याला जड म्हणतो, हे लक्षात घ्या. परंतु अतिसूक्ष्म अवस्थेमधलं असं तिथे चेतनता असते. जसं तुका आकाशा एवढा, आकाश हे पंचभूत आहे, परंतु आकाशाला आकाशाची अनुभूती आहे, ब्रह्माला ब्रह्माची अनुभूती आहे, ब्रह्म स्वसंवेद्य आहे. म्हणजे याचा अर्थ तिथे मन आहे, तिथे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात चेतना आहे. चेतना नाही असं नाही, आकाशाच्या ठिकाणी जी चेतना आहे ती पंचभूत. म्हणजे पंचभूत आणि चेतना या वेगळ्या दोन गोष्टी नाहीत. पुरुष आणि प्रकृती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ती जॉईंट फेनॉमेना आहे, युगपथ आहे. अनुभव आणि अनुभवणारा, देव आणि देवी, पियूचं प्राणेश्वरी, शिव आणि शक्ती. आणि विश्वाची निर्मिती अशी झाली आहे बघा की प्रथम आकाश नावाचं पंचभूत निर्माण होतं आणि तिथे सुद्धा पुरुष प्रकृती आहेच, तिथे शिवशक्ती आहेच, पण ते अद्वैत स्वरूपामध्ये आहे. ते आकाशासारखं अनंत आणि अपार स्वसंवेद्य आहे. आणि तिथे जेव्हा मीपणा सघन होतो, जो आधी वैश्विक मीपणा होता तो तिथे एक अज्ञान अजून सगम होतं, मीपणा अजून वाढतो आणि तो मीपणा अजून वाढला की तिथे त्या जे एक व्यापकता होती त्या व्यापकतेमध्ये परिच्छिन्नता निर्माण होते. त्या कॉन्शियसनेस, जो कॉन्शियसनेस युनिव्हर्सल होता
तो फ्रॅगमेंटेड कॉन्शियसनेसमध्ये आपोआप रूपांतरित होतो. एक परिच्छिन्न मन तयार ते म्हणजे वैश्विक मनाच्या ठिकाणी परिच्छिन्न मन तयार होतं आणि ती सुषुप्ती आहे. ते जीवभावाचं बीज आहे. आणि मग त्या जीवभावाच्या ठिकाणी, आणि खरं म्हणजे त्याला नामरूप असं म्हटलं जातं. नामरूपाचा ते बीज आहे. नामरूप आणि देवदेवी वेगळं नाही. नामरूप आणि पुरुष प्रकृती वेगळं नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जसं आपण पुरुष प्रकृती किंवा ब्रह्मा आणि माया म्हणतो, तसा ती एक जॉईंट फेनॉमेना आहे. आणि आपल्याला खरं म्हणजे नामरूप खरंच समजून घ्यायला पाहिजे. माहिती आहे का, आपण सगळे नामजप, खूप नामजपाचा महिमा आपल्याकडे चालतो, पण मला असं आढळलं की नाम या शब्दाचा अर्थ क्वचितच कोणाला कळलेला असतो. नाम या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ते सगळं आलेलं आहे, तुम्हाला त्याने नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि नाम जे आहे ना, ते मनाशी संबंधित आहे. खरं म्हणजे नाम जी गोष्ट आहे ना, त्या नामाचे 4 घटक आहेत. जसं कोणतीही गोष्ट आपण सगळे संत सांगतात की जग हे नामरूपात्मक आहे. म्हणजे तिथे नाम आहे आणि रूप आहे. नाम आहे म्हणजे मन आहे, आणि मन आहे आणि रूप आहे, आणि मनाचे 4 घटक आहे. आणि ते 4 घटक मग ते त्या 4 अवस्था सांगतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. किंवा मग 4 देह सांगतात, 4 कोश सांगतात, 4 वाचा सांगतात. हा मनाचा भाग झाला. याला बुद्धाने विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संखार म्हटलेलं आहे. याला कृष्णमूर्ती अवेअरनेस, परसेप्शन, एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर म्हणतात. हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. परंतु आपल्याला जर खरोखर त्या शब्दांचा लक्षार्थ कळलेला असेल तर आपल्याला लक्षात येतं की अरे हे सगळे एकच भाषा बोलतायत. हे 4ही देह म्हणजे 4ही वाचा आहेत. हे 4ही कोश म्हणजे त्या 4ही गोष्टी तीच आहे. बुद्ध ज्याला विज्ञान, संज्ञा, वेदना, संकार म्हणतो ते त्या 4ही गोष्टी त्याच आहेत. कृष्णमूर्ती ज्याला अवेअरनेस, परसेप्शन, एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर म्हणतात ते हेच आहे. आणि हे नाम आहे. ही वर्किंग आपल्याला जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष त्या 4 अवस्थांचा निराश अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपल्याला या नामाचा शब्द कळत नाही. आणि हे बघा, ब्रह्मसुद्धा नामरूपात्मक आहे, सुषुप्तीसुद्धा नामरूपात्मक आहे, स्वप्नसुद्धा नामरूपात्मक आहे, जागृतीसुद्धा नामरूपात्मक आहे. आणि नंतर आपलं शरीर निर्माण झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सर्व इंद्रियांचे अनुभव नामरूपात्मक असतात. आपलं पाहणं नामरूपात्मक आहे, आपलं ऐकणं नामरूपात्मक आहे, आपल्याला जो गंध येतो तो नामरूपात्मक आहे, आपल्याला जो स्पर्श जाणवतो तो नामरूपात्मक आहे, आपला जी जिभेला चव जाणवते ती नामरूपात्मक आहे, आपली जी कर्मेंद्रिय आहे त्या कर्मेंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत, आपलं चालणं जे आहे तिथेही नामरूप आहे, आपलं बसणं आहे त्याच्यातही नामरूप आहे, आपलं धावणंही नामरूप आहे, आपलं जेवण करणं, खाणं पिणं हेही नामरूप आहे. शरीराच्या सर्व क्रिया नामरूपात्मक आहेत. तिथे मी, नाम म्हणजे शेवटी ते मन, आणि मन म्हणजे मी आणि ती क्रिया, मी आणि तो अनुभव आणि अनुभवणारा तिथे असतोच. त्याच्याशिवाय तिथे बोधच नसतो. म्हणजे प्रत्येक क्षण हा नामरूपात्मकच आहे. आणि ज्या दिवशी मृत्यू होतो, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे का, स्थूल आणि स्वप्नामध्ये आपण नामरूपात्मक आपल्याला अनुभव येतात. फक्त मृत्यूच्या क्षणी आपल्याला द्रष्टाचं दृश्य आहे हा बोध नसेल तर आपण एका बेहोशीमध्ये जातो, बेशुद्धीमध्ये जातो. आणि मग खरं म्हणजे तेव्हा ती सुषुप्तीचा अनुभव येण्याची ती संधी आहे. मृत्यू ही आत्मज्ञानाची संधी आहे. बरं, प्रत्येकाला मृत्यूचा जर बरोबर ध्यान समजून घेतलेलं असेल तर समजा जन्मभर तुम्हाला आत्मबोध झाला नसेल, पण तुम्ही जर ध्यान समजून घेतलं असेल तर मरताना तुम्हाला नक्की आत्मबोध होणार आहे, नक्की आत्मज्ञान होणार आहे. कारण की तुम्हाला त्यावेळेस सुषुप्तीत जावंच लागणार आहे. फक्त सुषुप्तीमध्ये सजगपणे कसं जायचं हा प्रश्न आहे. बेहोश झाला, आणि म्हणून आपण म्हणतो जो मरताना अत्यंत शेवटपर्यंत सजग असतो, शेवटपर्यंत अगदी निष्प्राण होईपर्यंत जो बोलत राहतो, ज्याच्या सर्व टवटवीत असतात सगळे इंद्रिय, असा माणूस सजगतेमध्ये जातो. आणि सजगतेमध्ये मरण येणं हे मुक्तीसारखं आहे. आणि केवळ मरतानाच ही सजगता राहता येते असं नाही, ध्यानातही ही अवस्था येऊ शकते. आपले मरण पाहिले म्या डोळा ही ती अनुभूती आहे जी तुकाराम महाराज सांगतात. आणि सगळ्या संतांनी ही अनुभूती सांगितलेली आहे. कोणत्याही संत साहित्यामध्ये तुम्हाला हे सगळं आढळेल. परंतु हे सगळं कळण्यासाठी
आपल्याला आपण काल त्यावर बराच जोर दिला की आपल्याला मन समजून घ्यावं लागेल, आपल्याला कॉन्शियसनेस समजून घ्यावा लागेल, आपल्याला अनुभव समजून घ्यावा लागेल, आपल्याला अनुभवणारा समजून घ्यावा लागेल आणि आपल्याला अनुभवणाराच अनुभव आहे हे समजून घ्यावं लागेल. हे जर समजलं तर सगळ्यात मोठी अडचण मी तुम्हाला काय सांगू का, मी कोणीतरी एक अलग थलग व्यक्ती आहे, मी कोणीतरी अलग थलग जीव आहे, मी कोणीतरी एक अलग थलग आत्मा आहे, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. वेगळा मी या जगात अस्तित्वात नाही, तो कधीही प्रकृतीशी संबंधित आहे. प्रकृतीचा कोणता तरी अनुभव तुम्हाला असेल तेव्हाच त्याच्यासोबत मी असतो. ही जॉईंट फेनॉमेना आहे, युगपथ आहे ही. आता ते वेदांतामध्ये ते वृत्ती प्रभाकरमध्ये वगैरे याचं सगळं वर्णन येतं. हे वृत्तीचा अभ्यास करताना ती ही वृत्ती आहे आणि वृत्ती असते तेव्हा मी असतोच, द्रष्टा असतो तेव्हा मी असतोच, आत्मा असतो तेव्हा मी असतोच, ब्रह्म असतो तेव्हा मी असतोच. म्हणजे मी शिवाय हे काहीच नाही, मी शिवाय ब्रह्ममयताही नाही, मी शिवाय सुषुप्ती पण नाही, मी शिवाय स्वप्नही नाही आणि मी शिवाय जागृती पण नाही. परंतु आपल्याला फक्त जागृती आणि स्वप्न इथलाच मी माहिती आहे, आपल्याला सुषुप्तीतला मी माहिती नाही, आपल्याला ब्रह्ममयतेतलाही मी माहिती नाही. आणि त्याच्या पलीकडे जे काही एक चिरंतन शब्दातीत तत्व आहे तिथे मी अजिबात नाही. ते तत्व आहे, त्याची समज येऊ शकते, परंतु त्या तत्वाच्या ठिकाणी मी नाही. आणि मग तिथे माऊली सांगते, मी माझी आठवण विसरलेले जयाचे अंतःकरण. ब्रह्ममयतेपर्यंत सुद्धा मीची आठवण आहे. आणि म्हणून ज्ञान खंडन हे प्रकरण अमृतानुभवात आलेलं आहे की या ज्ञानाचंही खंडन करावं लागेल. अज्ञान तर अज्ञान आहेच, पण ज्ञान सुद्धा अज्ञान आहे, कारण की ज्ञान आणि अज्ञान ही जॉईंट फेनॉमेना आहे, युगपत आहे. जर ज्ञान अंतरंगामध्ये खोलवर जर नसतं तर अज्ञान कधीच प्रकटलं नसतं. ज्ञानाच्या अधिष्ठानावरच अज्ञान जगत असतं. आणि हे जे काही आहे म्हणजे खरं म्हणजे ते माइंड मॅटर आहे, देवदेवी आहे, ते पुरुष प्रकृती आहे. त्या कॉन्शियसनेसच्या भरोशावरच, अधिष्ठानावरच कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस जगत असतं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट, मी आणि मला येणारा अनुभव ही एक जॉईंट फेनॉमेना ही समजून घ्यावी आपल्याला. आणि मी म्हणतो सगळं वेदांत याच्यावरच आधारित आहे की द्वैत समजून घ्या. अध्यास भाषात याच्याशिवाय दुसरं काही नाही की अध्यास समजून घ्या म्हणजे द्वैत समजून घ्या, दुसरं काहीच नाही. ज्याला अध्यास समजला की हा अध्यास, मन आणि इंद्रिय ही भ्रम निर्माण करणारी यंत्रणा आहे. आपल्याला जर कोण फसवत असेल तर आपले मन आणि इंद्रिय आपल्याला फसवत असतात. यांच्यासारखा दुसरा लबाड प्राणी किंवा लबाडपणा दुसरा जगात काहीच नाही, माहिती आहे का. हे मन आणि इंद्रियच आपल्याला बिलकुल उल्लू बनवलेलं आहे यांनी, आणि आपण साफ उल्लू बनलेलो आहे यांच्या नादी लागून, आणि आपण त्यांना खरं मानतो. आणि वास्तविक पाहता ते भ्रम आहे, इल्युजन आहे, ते एक मृगजाळ आहे, ते इंद्रजाल आहे. त्या इंद्रजालामध्ये आपण असे फसलेलो आहे की त्या इंद्रजालामधून आता बाहेर पडणं आपल्याला शक्य नाही. त्याला कारण की आपली बुद्धी द्वैतामध्ये अडकली आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे. ही द्वैत बुद्धी आपल्याला जन्म मरणाचे भास देते. अज्ञान आहे तोपर्यंत जन्म मरणाचे भास आहेत. ज्या मनाला ज्ञान होईल त्या मनाला स्पष्ट दिसतं की जन्मही खोटा आहे आणि मरणही खोटा आहे. आणि अज्ञानी मनासाठी जन्म मरण 100% खरं असतं. अज्ञानी मनासाठी पुनर्जन्म 100% खरा असतो. आणि ज्ञानी मनासाठी पुनर्जन्म नावाची गोष्ट नसते. त्याला क्लिअरली दिसतं की हा फक्त प्रकृतीचा खेळ आहे. इथला मी सुद्धा प्रकृती आहे आणि मीला येणारा अनुभव सुद्धा प्रकृती आहे. हे जे आहे ना, हे जोपर्यंत तुम्ही अंतरंगामध्ये जागृती आणि स्वप्नाच्या पलीकडे सुषुप्ती आणि तुर्या जाणत नाही तोपर्यंत तुम्हाला ही जोडगोळी संपूर्ण समजतच नाही. ते जे 15व्या अध्यायामध्ये वर्णन येतं ना की त्या अश्वत्थाला शेंड्यापासून मुळापर्यंत जाणं, ते कॉन्शियसनेसला जाणण्याचं, ते मनाला जाणण्याचं वर्णन आहे. मन बुद्धी चित्त आपण सगळे शब्द वापरतो, पण आपल्याला मन नेमकं काय आहे माहिती नाही. आपल्याला बुद्धीचा, प्रत्यक्ष बुद्धीचा लक्षार्थ माहिती नाही. आपण आपल्या कल्पनेने आपण जे काही ऐकलंय, जे काही वाचलंय त्याच्या आधारावर काही कल्पना बनवलेल्या आहेत आणि त्या कल्पनेच्या आधाराने आपण जगत असतो. परंतु आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव नसतो, ज्याला खरं म्हणजे सुषुप्तीचा आणि ब्रह्ममयतेचा अनुभव म्हटलं गेलं पाहिजे. पण आपल्या मनाविषयीच्या वेगळ्या धारणा आहेत, बुद्धीविषयीच्या वेगळ्या धारणा आहेत.
आणि मग त्याच्यामुळे आपल्या द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये कधीच होत नाही. आणि म्हणून ही जी अद्वैत कुसरी आहे, ही अद्वैत कुसरी जाणणे म्हणजे आधी त्याच्यासाठी द्वैताला जाणावं लागतं. आणि द्वैताला जाणता जाणता आता माझ्या सगळ्या त्या चिंतनांमध्ये याच्यावर अक्षरशः आम्ही हजारो चिंतनं पोस्ट केलेली आहेत. आणि त्या सर्व चिंतनांमध्ये एक्सपिरियन्स इज इल्युजन, एक्सपिरियन्स इज पास्ट, एक्सपिरियन्स इज टाईम, एक्सपिरियन्स इज सेल्फ हिप्नॉटिझम, एक्सपिरियन्स इज हॅबिट, एक्सपिरियन्स इज ॲडिक्शन, एक्सपिरियन्स इज ए मटेरियल फेनॉमेना. त्याच्यामधला एक्सपिरियन्सर सुद्धा मटेरियल आहे आणि त्याचा तिथला एक्सपिरियन्स सुद्धा मटेरियलच आहे. पुरुषही पदार्थाच आहे आणि प्रकृती सुद्धा पदार्थच आहे. फक्त अज्ञानामध्ये तिथे ते असे त्या मनाचे दोन भाग आपोआप होऊन जातात की मी वेगळा आहे, मला येणारा अनुभव वेगळा आहे. कारण ते अज्ञान आहे, याला द्वैत बुद्धी म्हणतात. आणि त्या द्वैत बुद्धी ती आपल्याला सुषुप्तीमुळे आहे. सुषुप्तीमध्ये या द्वैत बुद्धीचं बीज आहे. आणि जोपर्यंत सुषुप्ती रूपी द्वैत बुद्धीचं बीज निराश होत नाही, ते आपण बीज जाळून टाकत नाही, त्याचा नायनाट होत नाही, तोपर्यंत अद्वैत प्रकटू शकत नाही, अद्वैत बोध होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी द्वैतावरच जोर दिलेला आहे. सगळ्या वेदांतात द्वैतावरच जोर आहे की द्वैत बुद्धीचा निराश. मी ते बरेच शब्द ऐकले की अध्यारोप आणि अपवाद शिकवतात, व्यतिरेक आणि विवर्त आणि व्यतिरेक शिकवतात, ज्याला इंटिग्रेशन डिसइंटिग्रेशन म्हणतात, बिकमिंग डिबिकमिंग म्हणतात, कंडिशनिंग डिकंडिशनिंग म्हणतात. वेगवेगळे लोक त्यांची भाषा वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळे शब्द वापरतात, पण त्याचा अर्थ तोच असतो. जसं पाण्याला 25 शब्द असतील वेगवेगळे, कोणी वॉटर म्हणेल, कोणी जल म्हणेल, कोणी पाणी म्हणेल, कोणी नीर म्हणेल. काही जपानी लोक काही वेगळे म्हणतील, काही फ्रेंच लोक वेगळे म्हणतील, चिनी लोक काही वेगळे म्हणतील, पण तो पदार्थ तो एकच असतो ना. तो पदार्थ काही बदललेला नसतो. पण आपल्याला तो शब्द आपल्याला माहिती शिकवलेलाच नसतो, आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे यांचा हा शब्द वेगळा आहे, बुद्धाचं विज्ञान म्हणजे काहीतरी वेगळं आहे. पण बुद्धाचं विज्ञान हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म माहितीशिवाय समजणार नाही. बुद्धाचा संज्ञा जी आहे ती सुषुप्ती आहे, हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही. हे आणि असं हे जोपर्यंत कसं म्हणजे माहिती आहे का, खरं आपल्या शरीराचे एकूण आपले 5 शरीर आहेत असं तुम्ही ढोबळ मनाने मारा. खरं म्हणजे 5वं जे ते शब्दात येत आहे त्याच्यामुळे त्याच्याशी चर्चा करूच नाही, 4च आपण गोष्टी हे करू. आणि 4 शरीरांची जोपर्यंत ही ओळख होत नाही, अपरोक्ष बरं, वाचून ऐकून नाही, वाचून ऐकून भ्रम निर्माण होतात. अपरोक्ष ही अनुभूती कशी येते हे आपल्याला रिअल मेडिटेशन शिकवणाऱ्याशिवाय आणि त्याचा आपण प्रत्यक्ष समज आल्याशिवाय तो आपल्याला अनुभव येणार नाही. प्रत्यक्ष मृत्यूची अनुभूती आल्याशिवाय, मरण अनुभवून मरणाच्या पलीकडे गेल्याशिवाय, मी आकाश आहे ही अनुभूती आल्याशिवाय आपल्याला या शब्दांचेच अर्थ कळणार नाही. की आपुले मरण माही पाहिले म्या डोळा, काय भानगड ही, मरण माझे मरून गेले ही काय भानगड आहे, तुका आकाश आहे एवढा ही काय भानगड आहे. तर या डीप मेडिटेशन मधले अनुभूती आहेत या. आणि या अनुभूती या 4 अवस्था निरासाच्या अनुभूती आहेत, 4 देह निरासाच्या अनुभूती आहेत, 4 वाचा निरासाच्या अनुभूती आहेत, 4 कोश निरासाच्या अनुभूती आहेत, 4 कॉन्शियसनेस निरासाच्या अनुभूती आहे. आणि खरं म्हणजे कोणीही मनुष्य असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्याची निर्मिती या 4 अवस्थातूनच झालेली असते. या 4 अवस्था, 4 कोश, 4 वाचा, 4 कॉन्शियसनेस हे सगळ्या जगाला लागू आहे. हे तुमचं वेगळं, माझं वेगळं, दुसऱ्या धर्माचं वेगळं, चीनी लोकांचं वेगळं, जपानी लोकांचं वेगळं, हिंदूंचं वेगळं, मुसलमानांचं वेगळं असं अजिबात नाही. अखिल मानवजातीचं मन एकाच प्रकारे काम करतं. अखिल मानवजातीच्या उत्पत्तीची प्रक्रिया एकच आहे. तो मुसलमान असो की हिंदू असो, त्याची उत्पत्तीची प्रक्रिया वेगळी नाही. त्याच्या हे जे काही एक प्रकारचा पुनर्भवाचा हा खेळ चालू आहे, एक प्रकारचं आपण ते कालचं जलचक्र बघितलं की जे जलचक्र सतत ते सुरू राहतं, असं हा एक सेल्फ सस्टेनिंग, सेल्फ मेंटेनिंग माइंड मॅटरचा खेळ आहे. पुरुष प्रकृतीचा खेळ आहे, देवदेवीचा खेळ आहे, शिवशक्तीचा खेळ आहे, पियू प्राणेश्वरीचा खेळ आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा खेळ आहे, क्षर अक्षराचा खेळ आहे, अहम इदमचा खेळ आहे, तत् आणि त्वमचा खेळ आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्टचा खेळ आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा खेळ आहे. हे 50 शब्द आपल्याला खरं म्हणजे जोपर्यंत आपण हा जो काही अभ्यास करतोय ना, हे श्रवण घडल्यानंतर याच्यावर प्रचंड मनन घडलं पाहिजे की हे काय भानगड आहे खरंच.
आणि मनन या शब्दाचा आपण काल अर्थ पाहिला की मन निराश झालं पाहिजे, त्याला मनन म्हणतात. आणि मन निराश होण्यासाठी द्रष्टाच दृश्य आहे हे कळल्याशिवाय मन कधीच निराश होत नाही. आणि आणि म्हणून आपण काही नेहमी म्हणत नाही का मीचा संपूर्ण अंत झाला पाहिजे, अहमचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, मनाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, अनुभवाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, द्रष्टादृश्याचा संपूर्ण निराश झाला पाहिजे. हे जे काही आहेत ना, या या अपरोक्ष आपल्या अंतकरणात, जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत आणि तुर्येत या घटना घडल्या पाहिजे. तेव्हा आपल्याला या सगळ्या अश्वत्थ वृक्षाची अपरोक्ष ओळख होते. वाचून आणि ऐकून आपण आपल्या मनाने काहीतरी भ्रम निर्माण करून घेतो. आणि मग हे न आपल्याला समजलं की मग ह्या देवदेवीमधून आपण काल बघितलं की मग ही देवदेवी बाजूला राहून जाते आणि स्थूल बुद्धी मग विठ्ठल रुक्माई निर्माण करते, राधाकृष्ण निर्माण करते, राम सीता निर्माण करते, शिवपार्वती निर्माण करते. काय निर्माण नाही करत ती? स्थूल सगळं, स्थूलपणे सगळं, स्थूल बुद्धी सगळं निर्माण करते. तर आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं, दॅट इज रिअल मेडिटेशन. आणि मन जे जागृतीतलं स्थूल मन आहे, स्वप्नातलं सूक्ष्म मन आहे, तेच मन जर तुम्ही जाणून घेतलं, त्या मनाची कार्यपद्धती जाणून घेतली, त्याचे विकार कसे वाढतात, त्याचे मल्टिप्लिकेशन कसं होतं, त्याचं डिझोल्युशन कसं होतं, याच्यावर तुमचं तुम्ही चिंतन करायचं आहे. संतांनी सांगितलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आणि आपलं आपलं चिंतन करायचं. त्यांनी वाट दाखवलेली आहे आपल्याला, पण आपल्याला चिंतन केल्याशिवाय उपयोग नाही. हे बघा, आपलं मन म्हणजे एखाद्या बॅटरीसारखं आहे, कारची बॅटरी. ती कार तुम्ही पुढे चालवा की मागे चालवा, तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया करा की निगेटिव्ह प्रतिक्रिया करा, तुम्ही आवडीची प्रतिक्रिया करा की नावडीची प्रतिक्रिया करा, तुम्ही आसक्तीची प्रतिक्रिया करा किंवा द्वेषाची प्रतिक्रिया करा, कोणतीही प्रतिक्रिया करा, तुम्ही गाडी पुढे चालवा किंवा मागे चालवा, बॅटरी चार्जच होणार आहे. आणि जर तुम्ही गाडी एकाच ठिकाणी उभी ठेवली, तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तुमचं मन निर्विकल्प झालं, तुमचं मन निर्विचार झालं, तुमचं मन निर्भाव झालं, तर जसं ती कारची बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते, तिला डिस्चार्ज करायला काहीही करावं लागत नाही, तसं आत्मज्ञानासाठी काहीही करावं लागत नाही. आणि जो काहीही करेल त्याला बाप जन्मात आत्मज्ञान होणार नाही. हे आपल्याला समजवूनच सांगितलं जात नाही. हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला रमण महर्षींची गोष्ट सांगतो मी. एक व्यक्ती गेली रमण महर्षींकडे आणि त्या रमण महर्षींना त्या व्यक्तीने प्रश्न विचारला की मला अशी तीव्र तळमळ आहे, प्रचंड तीव्र तळमळ आहे की मला आत्मज्ञान झालं पाहिजे, मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, मला हे सगळी अस्तित्व प्रक्रिया कळली पाहिजे की हा जन्ममरणाचा खेळ, हा सृष्टीचा खेळ, हा निसर्गाचा खेळ कसा चालतो हे मला समजलं पाहिजे. तेव्हा रमण महर्षी म्हणे ते सोपं आहे, म्हणे फार सोपं आहे. मग ती साधक व्यक्ती काय म्हटली, मला काय करायचं आणि समजून सांगा म्हणे मला काय करायचं, मी ते केल्याशिवाय राहतच नाही म्हणे, काही हो म्हणे मी ते करेलच. मग म्हणे बघ बरं ते फार कठीण आहे. नाही म्हणे तुम्ही काही करा, फक्त मला तुम्ही स्पष्ट शब्दात समजून सांगा की काय करावं लागेल. ते म्हणे सांगतो म्हणे तुला स्पष्ट शब्दात समजून सांगतो. म्हणे सांगा म्हणे. मग काय सांगितलं रमण महर्षींनी? रमण महर्षी म्हटले की प्रत्येक क्षणी ध्यानात शांत बसल्यानंतर तुझं मन जे जे कर म्हणेल ते करू नको, बस ही एकच कंडिशन आहे म्हणे, तुला आत्मज्ञान होऊन जाईल म्हणे. आता पाय किती कठीण आहे. आपण तर आपल्या मनाचंच ऐकतो की नाही, ऐकावे जनाचे करावे मनाचे, आपण शिकलेलो आहे. ती सवय काही आपली बाप जन्मात जाणार नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून निर्विकल्प निरीक्षण ही आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे. अवधानाची कला, याला माऊलीचा शब्द आहे अवधान. एकले अवधान दिजे आणि सर्व सुखाची प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. केवळ अवधानाचे कारण आहे, ज्या ज्ञानाचे प्रकटने ते ज्ञान का श्रवणाने प्रकट होई, अशा अर्थाच्या ओव्या आहेत. आता मला ते प्राकृत शब्द सगळे आठवत नाहीत, पण त्याचा अर्थ या ओव्याच्या रूपाने मी तुम्हाला सांगतो की या अर्थाच्या त्या ओव्या आहेत. कॉन्शियसनेसचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे, आपल्या मनाचं निरीक्षण केलं पाहिजे, आपल्या अनुभवाचं निरीक्षण केलं पाहिजे. हेच माऊलींनी सांगितलंय ना. तरी जाणीवेच्या आयनी करतात अधिकडसनी मग नवनीत निर्वाणी प्रकट लागे. काय सांगितलं माऊलीने वेगळं? कृष्णमूर्ती सांगतात प्रतिक्षण तुमच्या विचारांविषयी, तुमच्या भावनांविषयी आणि तुम्ही ज्या काही प्रतिक्रिया करतात त्याच्याविषयी सजग राहा.
कोणताही विचार येवो त्या विचाराविषयी प्रतिक्रिया करू नका, चॉईसलेस राहा. कोणताही विचार येऊ त्याला महत्त्व देऊ नका. तो विचार तुम्हाला फसवायला आलेला आहे, तो विचार तुम्हाला प्रलोभन दाखवायला आलेला आहे, तो जो काही अनुभव आहे तो तुम्हाला फसवणार आहे. तुमच्यात जी काही भावना निर्माण झालेली आहे, मग ती सात्विक असो की राजसिक असो की तामसिक असो, सात्विक राजसिक तामसिक हे तीनही भावना तुम्हाला फसवणाऱ्या आहेत. आणि म्हणून सत्व रज तमा पलीकडे जाण्याचा उपदेश ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये त्या 17व्या अध्यायात आलेला आहे की श्रद्धा सुद्धा त्रिगुणाच्याही पलीकडे जा, तिन्ही वेदांच्या पलीकडे जा. तिन्ही वेद त्रिगुणाधीन आहेत, तिन्ही श्रद्धा त्रिगुणाधीन आहेत. तू श्रद्धेतून मुक्त हो. आणि श्रद्धा हे संमोहन आहे, हे 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे माऊलीने. श्रद्धा संमोहन निर्माण करते. तुमची जी श्रद्धा असेल तसा तुम्हाला अनुभव येणार आहे. तुम्ही हे बघा, जो त्या एखाद्या देवीचं ध्यान करतो, देवीची मूर्ती देवीची मूर्ती देवीची मूर्ती देवीची मूर्ती, 25, 30, 40 वर्ष केल्यानंतर त्याला ती देवी समोर दिसायला लागते. ती देवी त्याच्याशी बोलते. ते नामदेवाशी ते विठ्ठल बोलत होता, त्यांच्या हातून जेवण करत होता, खावण करत होता. आणि जेव्हा संतांचा मेळावा भरला आणि त्यांनी ते सांगितलं की असं विठ्ठल माझ्याकडे येतो, मी त्याच्याशी बोलतो, त्याला खाऊ घालतो, अमुक करतो. आणि मग ते गोरा कुंभार मडके तपासले सगळ्यांचे आणि त्यांनी सांगितलं हे कच्चं मडकं आहे. मग माऊलीने पण सांगितलं हो ठीक आहे म्हणे, हे कच्चं मडकं आहे. आणि मग ते नामदेव महाराज विठ्ठलाकडे गेले की हे बघा, हे लोक मला कच्चं मडकं म्हणतात, तू एवढा माझ्याकडे येतो, हे करतो. मग विठ्ठलांनी त्यांना सांगितलं की ते म्हणतात ते खरं आहे म्हणे, अजून तुला काही सद्गुरू भेटलेला नाही. आणि मग माऊली सांगते की तू ते परळीजवळ कोणतं ठिकाण आहे, औंढ्या अंगणात, तिथे तुझा गुरु बसलेला आहे, तिथे जा. आणि मग तिथे अद्वैत बुद्धी नामदेवाची प्रकट झाली आणि त्यांना मग ज्ञान झालं. तर हे सगळं असं जोपर्यंत आपल्याला, एक मिनिट आपण प्रश्नांची चर्चा की नाही जरा संपल्यावर करू, कारण कसं आहे लिंक कोणत्या सांगा, काही हरकत नाही, बोला. संमोहन आहे. मी ज्ञानेश्वरी ओळी दाखवतो. हा 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 आपणच पुढे म्हणाला की विठ्ठलानेच त्याला सांगितलं हा महाराजांना की तू कसा आहे आणि तू आमच्या तर संमोहन झाले, जी गोष्ट संमोहन असेल ती वस्तू त्या व्यक्तीला सांगेल का बाबा तू या ठिकाणी जा. मी काय म्हणतो, संमोहनात काही होऊ शकतं. एखाद्या बाईला वाटतं की मला ती चुडेल बिलगली, एखाद्याला वाटतं मला भूत बिलगलं, एखाद्याला वाटतं मला देव दिसला, एखाद्याला वाटतं मला काही दिसलं. हे संमोहनात काही, आपलं जे स्वप्न आहे ना ते संमोहन शब्दाचा भाव काय? संमोहन म्हणजे स्वने स्वतःला मोहित केलेलं असतं. स्वने स्वतःला मोहित करणे. हे जग आहे ना, हे सगळं संमोहन आहे. संपूर्ण विश्व संमोहन आहे, जागृती संमोहन आहे, स्वप्न संमोहन आहे, सुषुप्ती संमोहन आहे आणि तुर्य सुद्धा संमोहन आहे. सगळं विश्व संमोहन आहे. आपण सगळेजण संमोहनामध्ये आहोत. आणि जोपर्यंत हे संमोहन संपणार नाही तोपर्यंत आपल्याला या संमोहनाच्या 4 अवस्थांचा अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचा बोध अधिष्ठानाला होणार नाही. आणि म्हणून श्रद्धा त्या याच्यामध्ये सर्व श्रद्धांचा तू त्याग कर, असं माऊलीने स्पष्ट सांगितलेलं आहे की या तिन्ही त्रिगुणाधीन आहेत. मग एखादा म्हणू शकतो की आपण जे ब्रह्ममयता सांगत आहात हे देखील संमोहन आहे असं म्हणू शकतो. ब्रह्ममयता संमोहनच आहे. मग ब्रह्ममयता हे संमोहनच आहे, संमोहनाचं अधिष्ठान आहे. सुषुप्तीची जे संमोहन आहे ज्ञानही संमोहन आहे. ज्ञान सुद्धा, तुम्ही शिवसत्र वाचलंय का कधी? ज्ञानम बंधः, शिवसत्राची नेम विषय तुमच्यात, मला पाठ नाही आहे सगळं. माऊलीने अमृतानुभवात सांगितलेलं आहे की ज्ञान हे बंधन आहे. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये अनुभव खंडनानंतर, अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन सांगितलेलं आहे. अहम ब्रह्मास्मीचा बाद सांगितलेला आहे. ही जे आहे ना, हे उपनिषदातल्या फार खोलवरच्या गोष्टी आहेत. सद्गुरू भेटले त्यांना आणि संमोहन नाही मार्गदर्शक होत. संमोहनाचा खेळ समजवणारा मनुष्य आपल्याला भेटला पाहिजे. मी काय म्हणतो, पांडुरंग ही एक कल्पना आहे, तेही एक संमोहनच आहे.
श्रद्धा जर संमोहन आणि एखादा जर श्रद्धेत स्थिर राहिला तर पुढून त्याला त्यातूनच मार्ग मिळतो का? नाही, तुम्हाला सद्गुरू भेटल्याशिवाय ज्याने तुम्ही एका पिंजऱ्यात आहात. ते सद्गुरू समोर नाही का? नाही, तो सद्गुरू स्वतः संमोहनाच्या बाहेर असतो. तो जो स्वतः संमोहन. पांडुरंगाला तुम्ही समोहनातले म्हणाले. हो, देव तो कल्पित शास्त्रे ते शाब्दिक आणि पुराणे सकळी का बाष्कळी का. सद्गुरू त्यातले आले ना. नाही नाही नाही, सद्गुरू पलीकडे गेलेले असतात. सद्गुरू आपल्याला दिसतात ते पंचभूतात, पण ऍक्च्युली त्यांची अवस्था पंचभूतातीच असते. ते गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा अशा अवस्थेमध्ये असतात. त्या आपल्याला वाटतं आपल्यासारखे शरीरात आहेत, आपल्यासारखे खातात, आपल्या पांडुरंग सुद्धा अतिथीच आहे ना. म्हणून पांडुरंगही असं संमोहनच आहे ना. मग नाही, ते मी काय म्हणतो, ते शब्दातीत तत्व म्हणू आपण त्याला. शब्दातीत त्याला काही नाव दिलं ना गडबड होऊन जाते. त्याला काहीच नाव देऊ नका. नाव देऊ नका त्याला अनिर्वचनीय जे म्हटलं जातं शब्दातीत, बस ते तसंही करा. कारण ते शब्दात आलं ना की आपलं मन त्याचा अर्थ, आपल्या जे काही डाटा फीड झालेला आहे आधी त्या डाटानुसार अर्थ काढून घेतं आणि सगळी गडबड होते. आणि म्हणून त्याच्याविषयी बोललंच नाही पाहिजे. माहिती आहे का, ज्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममयतेचा अनुभव येईल ना त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममयता खोटी आहे आपोआप तुमचं तुम्हाला समजून जाईल. कोणी सांगायची गरज नाही. तुमचं तुम्हाला समजेल की अरे हे पण खोटं आहे. आणि ते पण खोटं असलं की त्याच्या अधिष्ठानाचा बोध त्याच्या अधिष्ठानाला आपोआप होतो. अधिष्ठानाचा बोध अधिष्ठानाला होतो आणि सगळं समजून जातं. आणि सांगताही येत नाही. समजलेलं तर असतं पण सांगता येत नाही. अशी एक ते गुंगे का गुडची कहाणी आहे ना, तशी कहाणी आहे ती. अधिष्ठानाचा बोध त्या शून्याचा बोध शून्याला होतो, त्या परब्रह्माचा बोध परब्रह्माला होतो, त्या परमात्म्याचा बोध परमात्मा. त्याला क्वांटम थेअरी आहे हल्लीच्या सायन्समध्ये. ही क्वांटम थेअरी आता तिथपर्यंत चाललेली आहे की ते म्हणतात काहीतरी अशी वस्तू आहे की तिथे सगळं मटेरियल वर्ल्ड तिथे गोळा होऊन जातं. म्हणजे या मटेरियल वर्ल्डचं काहीतरी तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन जर तुम्ही कधी वाचला असेल, त्या अल्बर्ट आइन्स्टाईनने लिहून ठेवलेलं आहे की ह्या ज्या काही सगळ्या एनर्जीज आहेत, या सगळ्या एनर्जीज या मटेरियल फेनॉमेना आहेत. अँड देअर मस्ट बी सम ओरिजिनल ग्राउंड ऑफ धिस मटेरियल फेनॉमेना, बट आय डोंट नो व्हॉट इज दॅट ग्राउंड, असं अल्बर्ट आइन्स्टाईनने लिहून ठेवलेलं आहे. आणि आपले संत ते ग्राउंड जाणत होते. हो ना, आपले संत त्यांच्या फार पुढे आहेत. कसं आहे माहिती आहे का, सायंटिस्ट हा बुद्धीच्या स्तरावरचा असतो, तो अंतरंगात गेलेला असतो, त्याच्याजवळ इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याने असे पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट बनवलेले आहेत की तो एक कण लाखो पट मोठा करून बघू शकतो. परंतु त्याचं दृष्टी अंतर्मुख नाही ना, त्याच्यामुळे त्याला सुषुप्ती आणि हे तुर्य आणि ब्रह्मन परब्रह्म बाप जन्मात कळणार नाहीये. ते गॉड पार्टिकल गॉड पार्टिकल गॉड पार्टिकल म्हणून बोंबलतायत. अरे पण ते मॅटरच आहे, ते बाहेर आहे, बहिर्मुख आहे. त्यामुळे त्यांना त्याचा बोध होणार नाही कधीच. आणि म्हणून मोठे मोठे नोबेल प्राइज विनर्स तुम्हाला मॅड झालेले दिसतात. मोठे मोठे अगदी वेडे होतात, आत्महत्या करतात. तो जो मानसशास्त्राचा जनक आहे तो सुद्धा शेवटी वेडा झाला आणि त्यांनी स्वतःला फाशी लावून घेतली. फ्राईड. असे अनेक मोठे मोठे नोबेल प्राइजेसची ही गत आहे की ते कोणी बूट खात होतं माहितीये का, कोणी चपला खात होतं, कोणी काय करत काय. जर तुम्हाला तुमच्या स्वरूपाचा बोध झाला नाही आणि मी नावाची वस्तू नाही, हे जर तुम्हाला की मी, याला अनात्मबोध म्हटलेलं आहे बुद्धाने, की हा जो जागृती स्वप्न सुषुप्तीतला जो अनुभव येतो आहे, ज्याला आपण आत्मबोध म्हणतो, मीचा बोध म्हणतो, हा मीचा बोध हा मटेरियलची फेनॉमेना आहे हे समजलं पाहिजे. ही त्या जिवंत जी काही गोष्ट आहे शब्दातीत त्याचा अनुभव नाही, हा मृत आहे सगळा. जागृती ही एक मृत अनुभव आहे. हा सगळं मागचे अनुभव आहे. ते सगळे आपल्याला जे काही अनुभव येतात ते सगळे आपल्या आजाबा पंजोब्याने आपल्या पूर्ण मानव जातीच्या वंशाने अनुभवलेले अनुभव आहेत सगळे. आपले काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आपल्या जे जन्मता आपोआप येतात, ती एक परंपरा आहे, ती ट्रेडिशन आहे. त्या कॉन्शियसनेसच्या ट्रेडिशनमध्ये त्याला बुद्धाने चित्तधारेचा प्रवाह म्हटलेला आहे. त्याला आपल्याकडे मनाचा प्रवाहच म्हटलेला आहे की मृत्यूनंतर काय होतं, ते जी मनाची बीजं आहेत ते पुढच्या प्रवाशाला निघतात. परंतु त्या मनाच्या प्रवाहामध्ये त्या बीजांमध्ये इंडिव्हिज्युअलिटी नसते, व्यक्तित्व नसतं, पर्सनॅलिटी नसते. जसं आता आपण तर ते घटाचं आणि मातीचं उदाहरण वेदांतात फार छान देतात ना, की ती घट आणि मातीचा जो संबंध आहे तो तर या सृष्टीचा आणि त्या
पंचभौतिक अत्यंत सूक्ष्म तत्वाचा संबंध आहे की तेच तत्व सगळं काही बनतं. दुसरं काय, हे जे देवदेवी आहे ना, पुरुष प्रकृती आहे, हा द्रष्टादृश्य आहे, हा जर तुम्हाला खरोखरच ब्रह्ममयतेमध्ये कळला तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं पाहणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे, तुमचं ऐकणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे, तुमचं नाकाने सुगंध घेणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे, तुमच्या कोणत्याही इंद्रियाचा कोणताही अनुभव हा द्रष्टादृश्यात्मकच आहे, म्हणजे नामरूपात्मकच आहे. आणि म्हणून जग हे नामरूपात्मक आहे, हे संतांचं वचन आहे. ते आपल्याला अनुभूतीच्या स्तरावर कळलं पाहिजे. आपण नामरूप नामरूप म्हणतो, खरंच नाम शब्दाचा अर्थ कळलेला आहे का? एखादा शब्द घोटणे याला अजिबात ना, ही ती एक सुरुवातीची कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया आहे. कसं आहे, ज्या लहान मुलाला काहीच समजत नाही त्याच्या हातात एक खेळणं द्यावं लागतं, तसं आपल्याला खेळणं देऊन टाकलेलं आहे. एक शब्द घ्या आणि घोकत बसा, निदान तो वाईट मार्गाला तर जात नाही, बेकारी व्यसनाच्या दारी तर लागत नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू पित नाही. हा, त्याला नाम घ्यायचं व्यसन लागतं ती गोष्ट वेगळी. नाम नाही घेतलं की परेशान होतात, माहिती आहे का? आता आम्ही विपश्यना करणारे आमचे खूप मित्र आहेत, त्यांना विपश्यनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत बरं, त्रुटी नाहीत असं नाही. त्यांनी ते सुद्धा काय करतात माहिती आहे का, बॉडी सेन्सेशनवर लक्ष केंद्रित करायला शिकवा.